मानणारे व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटला भगवंत मानतात. धनंजय पोरजी असतील, गोमेशजी माली, आपलं स्वागत आहे. अमीर पोरजी देखील मॅच आनंद घेत असतील. आमचे मंडप डेकोरेटर्स आहेत, त्यांचा स्वागत आम्ही व्यक्त करू. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. पहिलाच बॉल, लोवर फुल टॉस, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, 4 रन. चला, पहिल्या चेंडूवरती आला या वेळेस आपण पाहिला संख्येच्या बॅट्स मधून दमदार 4. बॅटच्या समोर तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर, छूम अंतर. जबरदस्त दणका, अप्रतिम मॅग्निफिकेशन फलंदाजी करत असताना संकेतच्या बॅट्स मधून रुबाबदार शानदार षटकार. षटकारांची भाषा बोलत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 10 धावफलकावरती नितीन फुलोरे ते गोलंदाजी करतायत. संकेत पाटील शुभ संकेत देतात टीम साठी. लोअर फुल टॉस, सन्मान दिला चेंडूवरती, डीप मधनं क्षेत्ररक्षक आल्या, दुहेरी धाव. यस, डेफिनेटली कंप्लीट झाली ते. तर आमचे प्रमोद शेठ पाटील मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तलोजा मजकूरचे क्रिकेट चाहते प्रमोद, आपलं स्वागत आहे. हो, क्या बात आहे. ग्लोरियस कलात्मकतेनं काय वलवलाय चेंडूला. फक्त दिशा फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी आपल्या मनगटातील ताकद इथे नक्कीच सिद्ध केली या फलंदाजानं. संकेतने दिला पुन्हा एकदा शुभ संकेत. चेंडू सीमारेषा बाहेर 4. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा वाघाची धार, खोदला पहाड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संकेतच्या बॅट्स मधून आणखीन एक शुभ संकेत, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू स्वर्गीय हरी मडवी प्रतिष्ठान. वेलकम. उसाटणे टीम इथे खेळतायत. जबरदस्त उसाटणे टीम. फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या नक्कीच आपण वाजूया संकेतसाठी. हो, इथे जागा बनवून केल्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज नितीन फुलोरे ना इथे शेवटच्या चेंडूवरती एक सिंपल आणि साधा सॉस घेतलाय. षटक क्रमांक पहिला समाप्ती झालाय. षटकामध्ये एकूण धावसंख्या आपण पाहिल्या गेल्यात एकूण धावसंख्या 22. छत्रपती ट्रॉफी आहे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा आहे हो मानाची. तर या प्रमोद पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला, साहिल इथे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार झालाय. साहिल ठोंबरे, ईश्वरी 11 जयमल्हार कोहनी संघ. साहिल ठोंबरेची गोलंदाजी इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. स्वयं शेठ पाटील, प्रमोद शेठ पाटील यांचे सुपुत्र आलेत. स्वागत आहे आपलं.
यावेळी 6 चेंडू चालला डीप मधून क्षेत्ररक्षक येतील वागतील उचलली तत्पूर्वी मिळेल एकच धावा. मी म्हणेन सागर देखील मोठा फलंदाज त्यांनी हेरलाय की संकेत आता लयमध्ये त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. स्वर्गीय हरिमडी प्रतिष्ठान उसाटणे टीमच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं संघाची धावसंख्या धाबाल होती 23. झुल्या ग्रुप उसाटणे यांच्या ते फटका नजाकत ज्यावेळी ताकद काम करत नाही त्यावेळी काम करते नजाकत. नजाकत होती फटक्यामध्ये चेंडू सीमारेच्या बाहेर 4 रन. ज्यावेळेस आम्ही ओपिनियन घेतोय की सांगतात की विकेट जवळ आहे विकेट लांब आहे परंतु संकेत इथे शुभ संकेत देतात आम्हाला विकेट जवळ ठेवा लांब ठेवा हरकत नाही आम्ही चेंडूवरती आक्रमण करणार. षटकार चौकार चौकार षटकार संघाची धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. यावेळी चांगला ड्राईव्ह आपण या ठिकाणी पाहिला क्रॅकिंग ड्राईव्ह होता. दुहेरी धाव जोखीम हाय रिक्स हाय बेनिफिट धाव मिळेल परंतु इथे दुहेरी धावेच वरती समाधान. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला लकी ड्रॉ मध्ये आपण आपली नावे नोंदणी करा. जो हाजीर राहणार ज्या प्रेक्षकाचं आम्ही नाव घेणार त्या खेळाडूचं किंवा रसिकाचं 3 वेळा नाव आम्ही अनाउन्समेंट करणार आणि जो खेळाडू तिथे नसणार लगेच आम्ही दुसरी चिठ्ठी घेणार. समोरच्या दिशेनं अप्रतिम मॅग्निफिकेशन चेंडू सीमारेषा बाहेर. नक्कीच साक्षी इंटरप्राइजेस नक्कीच आमचे सतीश दादा म्हात्रे यांच्या बॅनरला चेंडू हिट केलाय. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. एकूण धावसंख्येवरती खेळतायत आपण या ठिकाणी संकेत 9 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती खेळत असताना संकेत काय संकेत देतात टीमसाठी क्या बात आहे. हो समोरच्या दिशेनं मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं F1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण. चला इथे बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडूची सांगता होते डोकी डोकी चढतोय या फलंदाज संकेत. वेलकम उसाटणे टीम इथे खेळत असताना श्री छत्रपती ट्रॉफी 2025 चा हा अप्रतिम लाजवाब अप्रतिम पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. मयुरा ज्वेलर्स आणि त्यानंतर भवानी ज्वेलर्सच्या माध्यमातून भरपूर सारं योगदान या मैदानावरती आम्हाला राहिलं त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. समोरच्या दिशेनं स्क्रीनच्या लगत चेंडू सीमा रेषा पार आणखीन एक 4. धावफलकावरती पाहिली गेली तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 39 आणि वैयक्तिक धावसंख्या संकेतच्या 38 धावा. आणखीन 12 धावा जर काढल्या तर स्वर्गीय नाना शेठ घरत यांचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय विलासदादा घरत यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 हॅट्रिक साठी देखील प्रवीण शेठ दलवी विकेट हॅट्रिक साठी प्रवीण शेठ दलवी यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि तो जमा देखील झालाय. जबरदस्त अप्रतिम लाजवाब मॅच 4 षटकांची मॅच काय खेळतायत. जतीन गोंधले टीमचे पुरस्कर्ते आहेत खऱ्या अर्थानं. नक्कीच टीमसाठी अर्थातच तुमचा संघ खेळतात अभिमान असतो प्रत्येकाला. स्विचचा आसरा गॅप मोठा धावसंख्येचा तोटा नाही आहे. चालला चेंडू डीप थर्डमॅन रिजन मधून आउट ऑफ द पार 4 रन.
4 चौकारानं धावसंख्या धापलकावरती फुल्लर लाईनचा चेंडू फ्लिक केलाय, चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. प्रत्येक संघाला एक DRS आहे, हरकत नाहीये. बॅटिंग रिव्ह्यू आहे. येस, आपण चेक करूया. प्राप्ती लाईव्ह. आमचे जितूदादा गोंधळे इथे सज्ज आहेत. प्रचंड मेहनती या स्पर्धेमध्ये आमचे जितूदादा गोंधळे आणि त्यांची संपूर्ण टीम, जितूबाई गोंधळे असतील, निकेश पाटील असतील, हितेश गोंधळे असतील, साजिद आणि साईक शेख यांचं देखील भरपूर मेहनत आहे. थर्ड अंपायरसाठी 3 पंचांची नियुक्ती आम्ही केली आहे. चला आपण या बारक्या सेफ आहे, फेअर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या आपण पाहूया, जाऊया. 44 धावफलकावरती. 4च्या पुढे 4, 4च्या पाठी 4. षटकार आला तर 50. हो, ऑन साइडला संकेतसाठी फसवा चेंडू. अप्रतिम, लाजबाब. नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. संकेतवरती आपण पाहिलं, संकेत देखील अप्रतिम फलंदाजी करतात. कोणताही फलंदाजाने तर 50 धाव ठोकल्या तर विलास शेट गरत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये नव्हता. गोलंदाज तयार. यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एकच धाव, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेवतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 कुंदन म्हात्रे. चांगली गोलंदाजी. मी कुंदनचं कौतुक करेन. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर फक्त चौकारानंतर त्यांनी एक सिंगल धावा, एकूण 5 चेंडूवरती त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्यात. कौतुक करेन मी कुंदनचं. आडव्या बॅटनं षटक क्रमांक 3 ची समाप्ती. अप्रतिम, लाजवाब, ग्रेट कमबॅक इथे कुंदन म्हात्रेचा. 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती. स्वर्गीय हरी मडवी प्रतिष्ठान वेलकम उसाटणे टीमची धावसंख्या धावफलकावरती 46. आदरणीय सन्माननीय प्रभाग क्रमांक 1 सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे युवा शक्ती केंद्र अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निर्दोष दादा गोविंद केणी साहेबांचा अगदी लकी ड्रॉच्या माध्यमातून 3 दिवस 3 सायकल या ठिकाणी आहेत. तर प्रत्येक रसिकांना मी सांगितलं आपला लकी ड्रॉ नक्कीच करा, कारण ज्यावेळेस शेवटची मॅच होणार आणि त्यावेळेस आम्ही तो लकी ड्रॉ इथे नक्कीच करणार आहोत. तर निर्दोष दादा केणी साहेब, तुमचं मनापासून आम्ही आभारी आहोत. चला, शेवटची चिठ्ठी आता बाकी राहिली आहे. मधु केनी, तुम्ही चिठ्ठी करा आता. मधु केनी भरपूर लकी आहेत बाबा. समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय. भवानी ज्वेलर्सच्या बॅनर्सला हिट करत चेंडू सीमारेषे बाहेर. कुंदन सिंग यांच्या बॅनर्सला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. चौकाराच्या बरोबरीनं या ठिकाणी वेलकम उसाटणे टीमच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती 50 धावा कंप्लीट. जोरदार टाळ्या.
क्या बात आहे. अपट्राकर चेंडू सीमा रेषा पार षटकार. ज्या ज्या रसिकांना खऱ्या अर्थानं चिठ्ठी टाकले ज्या खेळाडू रसिकांना मी विनंती करेन की आपले मोबाईलचे टॉर्च लाईट जरा ऑन करा, बघू द्या किती जणांनी आपली चिठ्ठी टाकली आहे. मोबाईलचे टॉर्च ऑन करा, मैदानाच्या चौफेर पाहूया किती जणांनी इथे लकी ड्रॉसाठी चिठ्ठी टाकली. एक टॉर्च, 2 टॉर्च ओपन झाल्या, 3 4 5 6 7 8. क्या बात आहे, क्या बात आहे. टॉर्च दाखवा, टॉर्च आम्ही पाहतोय. क्या बात आहे, क्या व्हेरी गुड. इतर बोलक आहे श्री छत्रपती ट्रॉफीची मंचकावरती आदरणीय सन्माननीय आमचे त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. तलोजा मजकूरचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय संतोष पाटील साहेब मुख्य मंचकावरती आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. प्रेक्षक आपण टॉर्च केल्या ओपन, तुमचं मनापासून आभारी. येस, टॉर्च ऑफ करा आपण. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो आमचे टॉर्च अद्याप देखील चालू आहेत. तिथे उमेश असतील, दिनेश केने असतील, सुरेश केने असतील, इथे संपूर्ण आमची टीम आहेत, आयोजक आहेत, ते स्वागत आहे. आपण टॉर्च ऑफ करा उमेश सर. येस, थँक्यू. क्या बात आहे, जबरदस्त मॅच. चला षटक क्रमांक 14 प्रगतीपथ आर्यन ठोंबरे संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर आता 56 धावा धाव फलकावरती. सॉफ्ट हँड प्लेस केलाय, पुश केलाय आणि ते मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने. आपण संख्येचा विचार केला, संख्येची एकूण धावसंख्या पाहिली 39. 50 झाले असत्या तर 10,000 रुपयाचा पारितोषिक होता विलास शेठ गरज साहेबांच्या माध्यमातून. चला लकी ड्रॉ होता, त्या चिठ्ठ्या त्या संपल्यात. सर्व क्रीडारसिकांची अशीच उपस्थिती राहू दे आणि शेवटपर्यंत अशीच गर्दी असू द्या. हा स्वप्न होता आमचा निर्दोष केनी साहेबांचा आणि तो स्वप्न साक्षात उतरवत असताना निर्दोष केनी साहेब तुमचं मनापासून आम्ही आभारी आहोत. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय. हो, इथे झेल सोपा होता, झेल कॅरी करू शकला नाहीये. दुहेरी धाव परंतु फलंदाज बाद. महाराष्ट्राची शान. तर पहिला सत्र या ठिकाणी कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 58. 59 आणि 60 धावांचं लक्ष असेल तो मात्र जिंकण्यासाठी ईश्वरी 11 जय मल्हार कोणी टीम समोर. तर कॉम्बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र योगेश मडवी सर किंवा मंगेश पाटील या ठिकाणी रुजू होतील. थँक्यू सो मच.
त्यामुळे शेवटची मॅच सुरू होण्याच्या टॉस झाले लगेच आपण लकी ड्रॉ ओपन करू. दमदार लढत आज पाहायला मिळाल्या. तर नक्कीच RTA प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली आहे. तर आमचे तेजसजी पाटील युवा सेना तलोजा शहर अधिकारी माऊली सायबर कॅफे याला आपण जरूर भेट द्या. कारण काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनवायचे असेल, जातीचा दाखला असेल, वडिलांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला आणि 1ली ते 8वीपर्यंत मोफत प्रवेश RTA आपण नक्कीच माऊली सायबर कॅफे याला नक्कीच आवर्जून भेट द्या. आमचे अच्युत पाटील यांच्याशी देखील आपण संपर्क साधू शकाल. थँक्यू. थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से. घर बैठे बैठे भी कई सारे दर्शक मुकाबला देख रहे हैं और मुकाबले की बात करेंगे तो आज सेकंड राउंड का सेकंड मुकाबला, दो बड़ी टीमें एक दूसरे के सामने. पहले सत्र की बात करेंगे तो पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए टीम उसाटने टीम ने बनाया है 59 रन और 7 आदरणीय रनों का सन्माननीय टार्गेट. विलासदादा गरज साहेबांचा मुख्य मंचिकावरती आगमन. त्यांच्या माध्यमातून कोणताही खेळाडू असो, योगेश मडवी सर 50 धावा कुटणाऱ्या खेळाडूला 10,000 रुपयाचा पारितोषिक आमचे विलास शेठ गरज साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय नाना शेठ गरज यांच्या स्मरणार्थ प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देखील आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. तर त्याच दरम्यान आम्ही पाहतोय आमची एवन जोडी संतोषदादा पाटील साहेब आणि आमचे दीपक शेठ पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी जी बाईक आहे ती बाईक देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आली. त्या दानशूर त्याचा आम्ही विशेष आभारी आहोत. टारगेट है 60 रनों का. मैदान के ऊपर बहुत बड़ा मुकाबला देखने मिलेगा. सन्माननीय विलास जी गरज साहब, ये मंच के ऊपर आपका स्वागत है. खासतौर पर उनकी तरफ से अर्धशतक लगाने वाले बल्लेबाज को 50 रन बनाने वाले बल्लेबाज को 10,000 रुपए का इनाम है. बड़े हस्ती, बड़ा इनाम, बड़ी प्रतियोगिता, बड़ा दिल. विलास जी गरज साहब आपका स्वागत है. और उसके बाद बात करेंगे तो निर्दोष जी केनी, जिनकी ओर से हर दिन यहां पर स्पोर्ट्स साइकिल है दर्शकों के लिए. आखिरी मुकाबला शुरू होगा, टॉस करेंगे तब वहां पर लकी ड्रॉ ओपन होगा. दर्शक आप रेडी रहना. गेम स्टार्ट. पहली गेंद ऑन साइड में फ्लिक किया, गेंद को फील्डर दूर है. जब तक गेंद को फील करे तब तक यहां पर दूसरे के लिए पलटे. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है और इसी 2 रन के साथ अकाउंट को ओपन किया. सरफराज और संदेश 2 बल्लेबाज मैदान पर पहुंचे हैं. टीम खोनी की ओर से एक तरफ है टीम उसाट ने, दूसरी तरफ खोनी यानी कि मलंगढ़ विभाग की 2 टीमें एक दूसरे के सामने. दूसरी पनवेल विभाग की टीम दानसर जो पहुंची है अंतिम राउंड में. इसके बाद जो मुकाबला होगा विनिंग टीम के साथ खेलेंगे. लीडिंग एज, विकेटों के पीछे काम तमाम. सरफराज बैक टू द डगआउट. पहला करारा झटका टीम खोनी को. आमचे निधोजी केनी यांच्या बाजून 3 दिवस 3 सायकली. काय म्हणाल योगेशजी सर? नाही, शब्दच राहिले नाही. कारण अशी एक नंबरमान स्पर्धा आपण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये पाहतो. खरं जिथे बक्षिसांची कैरात केली गेली आहे, प्रेक्षकांपासून खेळाडूंपर्यंत 3 बॉल 3 विकेट, 3 बॉल 3 षटकार टोकले. तर खरं तर त्यांच्याकडून 10,000 आहेत. त्यानंतर आपण पाहिलंय 50 धाबा टोकणाऱ्या खेळाडूला सन्माननीय विलासदादा खरे यांच्या वतीनं 10,000 आहेत. आणि निर्दोष दादा केणी यांच्या वतीनं प्रत्येक दिवशी स्पोर्ट्स सायकल आहे प्रेक्षकांना. दुसरी धाव इथे पाहावं लागेल. पंच आमच्याकडे वळतात. आता तिसऱ्या पंचांना त्यांनी इशारा केलाय. टीबी अंपायर आता या ठिकाणी डिसिजन देतील. पहिला 2 धाब्यावरती पहिला खेळाडू बाद झाले पाहिजे. या ठिकाणी दुसऱ्या धाब्यासाठी विकी ठोंबरे डेंजर झोन कडे धावलेत, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले की नाही हा प्रश्न आता प्रेक्षकांमध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी,
पहिल्या रात्रीपासून आतापर्यंत कमलाकर दादा प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. कारण मैदानाच्या चौपट जर तुम्ही एखादा फेरफटका मारला तर तुम्हाला फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतील. दमदार स्पर्धा आपण पाहतो. छत्रपती ट्रॉफीचं सुंदर पर्व डे नाईट फॉर्मॅट मध्ये असल्यामुळे प्रेक्षकांनी या स्पर्धेला पसंती दिली आहे. आणि मी मगाशीच एक फेरफटका मारला, प्रेक्षक सांगत होते एकदम सुंदर स्पर्धा आहे. खर तर कौतुक करत होते पूर्ण या स्पर्धेचं. नॉट आउट 2 धाबा मिळाल्यात या बॉलवरती आणि 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो 4 या धावसंख्येवरती. प्रतिषडक 15.00 ची सरासरी गाठायची. प्रति ओव्हर मध्ये कोणी संघाला दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. गोलंदाज तैयार, सरळ बॅट न खेळलाय, बॉल सीमारेखा बाहेर, चौकार. पल्साचा पान मगर कहना पड़ेगा क्योंकि इनाम लगाते हैं तो बोलना पड़ता है. उनकी तरफ से प्रकाश के लिए एक खंबे का इंतजाम है. खंबा पे और टाइट बन जाओ, ये इरादा है उनके दोस्तों का. क्रिकेट की बात करेंगे तो अब रन संख्या 8 रन पर पहुंची है. इस बार गेंद को खेला, जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर रन संख्या की बात करेंगे तो एक सिंगल के साथ रन संख्या पहले ओवर के समाप्ति के बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पर. तर मॅच आनंद घेतात आमचे आदमाने साहेब. नक्कीच ते शिर्के कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तर शिर्के कंपनीमध्ये कार्यरत आमचे आदमाने साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या मंचकावरती आदमाने सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. उल्हासजी पाटील असतील, राजा भोईर असतील, ओमकार मुंबईकर असतील, आमचे किशोरजी पाटील असतील, सर्वांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. तो पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रति ओवर 15.00 की औसत से रन बनाने थे कोनी टीम को. कोनी टीम के लिए ग्राउंड रखी, मगर किस तरह से मुकाबला खेलेंगे. पिछला मुकाबला हार के करीब पहुंचे थे और वो मुकाबला जीता. उसके बाद इस मुकाबले में 60 रन का टारगेट है. बल्कि मुसाटने टीम ने 59 रन बनाए. 60 रनों का टारगेट है. 2 मुकाबले जीतकर जय गणेश्वर डांसर टीम पहुंची है अंतिम राउंड में. तो यहां बात करेंगे 11 रन 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो यहां से 17 गेंदे 49 का टारगेट है. गेंद का पीछा किया था, शायद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट करती भी विकेट कीपर की दस्तानों में. शानदार मुकाबला दर्शक एंजॉय करते हुए. इसके बाद शायद अंतिम मुकाबला होगा. आज थोड़ा सा देर ज्यादा हुआ क्योंकि कल इसी समय में अंतिम मुकाबला शुरू था और बिल्कुल अंतिम मुकाबला आप देख रहे थे. मगर इसके बाद अभी भी हम बात करेंगे तो दूसरा ओवर प्रगति पर गेंदे फेंकनी. इस बार 16 गेंदे 49 का टारगेट. इस बार गेंद एक सिंगल आई. सिंगल के साथ रन संख्या पहुंचती हुई 12 रन. सिंगल डबल के साथ ये मुकाबला आगे बढ़ता हुआ और सिंगल डबल से ये मुकाबला रन संख्या 12 पर पहुंची है. अभी भी 48 रन की आवश्यकता है 15 गेंदों के ऊपर. रन और गेंदों के बीच अंतर बहुत सारा है, मगर
अच्छा क्रिकेट दिखाना होगा, क्योंकि ये मुकाबला जीतकर टीम अगले राउंड में जाना पसंद करेगी। आज देखिए बच्चे पार्टी कितनी अभी भी खुश है, क्योंकि जानते हैं कि आज हमारे छोटे बच्चे को स्पोर्ट्स साइकिल मिलेगी और शायद बच्चे लोग को ही मिले। पटकी भी गेंद पड़ने के बाद काफी उछाल रही थी और यहां स्ट्रॉन्ग अपील भी कर रहे हैं दूसरी तरफ खिलाड़ी, जो कि हम बात करेंगे इस मुकाबले की। तो बिल्कुल अब डीजे के लिए इनाम आ चुका है। डीजे के लिए इनाम भेजा है निकेश उर्फ लालू तांबड़े, नीलेश उर्फ लालू तांबड़े, इनकी तरफ से डीजे के लिए 500 का इनाम है। जीतू के लिए 500 का इनाम है। तो नीरज केनी साहब, इनकी तरफ से एक परफ्यूम आ चुका है हमारे कमेंटर के लिए। शुक्रिया अदा नीरज केनी। तो बिल्कुल इस मुकाबले की बात करेंगे तो रन बनाने यहां पर 60 रन, बड़ी प्रतियोगिता, बड़ा मुकाबला, बड़ी टूर्नामेंट, बड़ी बख्शीश। और देखिए ना स्क्रीन के सामने, अपने कमेंटर बॉक्स के सामने, यानी कि मंच के सामने 6 स्पोर्ट्स साइकिल है। फिर एक बार तैयार, अच्छी गेंद सामने की तरफ, गेंद को ढकेल दिया इस बार स्क्रीन के सामने। जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहां पर रन बने। एक सिंगल डबल से मुकाबला आप नहीं जीत सकते, क्योंकि टारगेट है बहुत बड़ा 60 रनों का और टारगेट का पीछा कर रही है टीम कोनी। मैदान पर रन बने केवल 2 ओवर के बाद 15 जीतने के लिए आप चाहिए 45 रन, बची भी 12 गेंदों के ऊपर। चलो उसाटनी टीम मीटिंग ना करें, उसाटनी टीम सभी खिलाड़ी इकट्ठे ना हो, आपका समय है। आप 2 ओवर के लिए अपने 10 मिनट यूज किए, आप 1 ओवर 5 मिनट समय का बचा है और उसी समय में आपको यहां पर 1 ओवर कंप्लीट करना है। 12 गेंदे 45 रन। क्रिकेट में कहते हैं ना कि 6 गेंद 36 बनते हैं, तो 12 में 45 बन सकते हैं। बस आप में वो साहस होना चाहिए, आप में वो जुनून होना चाहिए, आप में वो क्षमता होनी चाहिए। रियाज दरम्यान मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय। खरं तर प्रभाग क्रमांक 1 चे दमदार व्यक्तिमत्व अर्थात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मित्र हो, सर्वांचे लाडके, दोस्ती दुनियेतला राजा माणूस नितेश दादा पाटील साहेबांचं आगमन झालंय। त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। नक्कीच आमचे प्रभाकर शेठ पाटील देखील आहेत। त्यानंतर प्रभाकर दादा आपलं देखील स्वागत है। दमदार व्यक्तिमत्व। जीत की बात करेंगे तो 60 रनों का टारगेट, अभी तक तो इस गेंद के ऊपर 2 रन आए, यानी कि रन संख्या पहुंची इस समय 17 रन। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। बिल्कुल यहां अंपायर ने बताया कि यह गेंद नो है। 1+2। अब यहां पर मुकाबले में पलटवार हो सकता है, क्योंकि एक मौका आपको मुकाबले में लौटने का चांस देता है। और इसी समय नो बॉल आई, रन तो 3 आए, अब 12 में चाहिए 42 रन। रन संख्या की बात करेंगे 18 रन बने, 12 गेंदे 42 रन की आवश्यकता। मुकाबला शानदार है। फ्रीट की गेंद सामने की तरफ फील्डर है और 1 रन तो पूरा किया। फ्रीट वाली गेंद थी, दूसरे के लिए पलटे, वाइट लो, 2 रन बने, तीसरे के लिए पलटे और ये तीसरा रन शायद यहां पर पूरा किया है या नहीं, चेक करना चाहेंगे। अंपायर डिसीजन तो आउट है, मगर आप देखना होगा तीसरे अंपायर क्या डिसीजन देंगे। फ्रीट वाली गेंद थी, 2 रन पूरे किए, तीसरे के लिए पलटे थे काफी तेज और उसके बाद अच्छी गेंद पकड़ी। उसके बाद बल्लेबाज
नितेश शेठ पाटील प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष अथर्व एंटरप्राइजेस ऑनर आणि क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व. कबड्डी स्पर्धेमध्ये आम्ही वर्गमित्र आहेत आणि त्यांची आमची ती नक्कीच जबरदस्त जुनी दोस्ती धरणामध्ये आम्ही एक कबड्डी स्पर्धा खेळलो होतो एकत्रच आणि त्यांची सुपर बॅट्समॅन आउट OUT. येस फलंदाज बाद तकदीर दादा Thank you. पाटील या ठिकाणी आहेत. आपला हार्दिक स्वागत. देवाची कृपा ज्यांचं आगमन झालंय खरं तर नितीन दादा पाटील. मित्रांनो, दोस्ती दुनियेतला राजा माणूस आणि दमदार व्यक्तिमत्व नितीन दादा पाटील. धन्यवाद. एकच वादा आमचा नितेश दादांचा पटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचा स्वागत आपण या ठिकाणी व्यक्त करतोय. आपण जाऊया क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे जोडले जातील आमचे योगेश मडवी सर. थँक्यू. साठ रन का टारगेट इस बार. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन. पटाखों की आतिशबाजी दोस्तों. नितेश दादा पाटिल की रॉयल एंट्री हमारे मंच के ऊपर. उनका स्वागत है बिल्कुल. इस बार विकी टोमरे के बल्ले से शानदार छक्का. मुकाबले में पलटवार, क्योंकि ये क्रिकेट का खेल है दोस्तों. गिरगिट की तरह रंग बदलता है. और इस छक्के के साथ रन संख्या की बात करेंगे 26. जीत की बात करेंगे तो अब यहां पर जीतने के लिए अभी भी जरूरत है मैदान पर 34 रनों की. 10 गेंदे 34. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. विकी टोमरे कोशिश कर रहे हैं मैदान पर, मगर अब ये डॉट की समाप्ति. मुश्किल स्थिति में आपका साथ कोई नहीं देगा. मुश्किल स्थिति में आपको आपकी लड़ाई खुद को खेलनी है और विकी टोमरे आप मैदान पर हैं. जीतने के लिए अब चाहिए 9 गेंदे 34 के समीकरण. क्रिकेट का खेल 206 में 36 बनते तो 9 में 34 कई मर्तबा देखते, कई मर्तबा बने. और इस बार भी हवा में गेंद. 3 फील्डरों के बीच में गेंद गिरी और गेंद जब तक फील्ड हो तब तक यहां पर दूसरे रन के लिए पलटे और देखते देखते तीसरा रन भी पूरा किया. रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है और शायद यहां पर अंपायर का डिसीजन आउट. व्यक्तिमत्व खरं तर या ठिकाणी नितीनदादा पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीनं दमदार रॉयल एंट्री आपण पाहिली. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस मित्र नितीनदादा पाटील. युवा कार्यकर्ते खरं तर सातत्यानं क्रीडा स्पर्धा असो किंवा कुठलीच कार्यक्रम असो, दादांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी असते. खरं तर म्हणून तर आम्ही सांगतो ना की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बड़ा. नितीनदादा पाटिल यांचं स्वागत है. जीत की बात करेंगे तो 32 की आवश्यकता है. खुद की लड़ाई खुद को खेलनी होगी, क्योंकि कहते ना सीता के रखवाले राम थे, जब हरण हुआ तब कोई नहीं. द्रौपदी के 5 पांडव थे, जब चिरन हुआ तब कोई नहीं. दशरथ के 4 दुलारे थे, जब प्राण त्यागे तब कोई नहीं. रावण भी शक्तिशाली था, जब लंका जली तब कोई नहीं है. जीत की बात करेंगे तो इसी तरह आप कठिन परिस्थिति में आपका साथ कोई नहीं देगा. जीतने के लिए आपको संघर्ष करना होगा, क्योंकि इस मुकाबले में जीतने के लिए 32 की आवश्यकता है. 8 गेंदे 32 का समीकरण. नए बल्लेबाज नितिन फुलोरे, पिछली मुकाबले के हीरो, आते ही शानदार छक्का. यह है पलटवार. नितिन फुलोरे पिछले मुकाबले के हीरो, दागते हुए छक्का. अब इस बार जीतने के लिए 7 गेंदे 26 की आवश्यकता.
जिस तरह से जीत हासिल की थी नितिन ने, वही सपना लेकर मैदान पर आए। जीतने के लिए अब 7 गेंद में चाहिए 26 की आवश्यकता। कहते हैं कि कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। 7 गेंद में 26 की आवश्यकता। आखिरी गेंद के ऊपर प्रहार करना चाहते थे, एक सिंगल आई। अब अंतिम ओवर, रन चाहिए 25। 6 गेंदें 25 की समग्र मैदान के ऊपर। कहते हैं ना कि अब जीतने के लिए 6 गेंदें 25 की आवश्यकता है। हार और जीत दोस्तों हमारे सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत। कौन सी टीम जीतेगी, कौन जाएगी अगले राउंड में, चलो जल्दबाजी करे, इतना टाइम पास अब नहीं कर सकते क्योंकि समय बहुत निकल चुका है। आज के दिन का बात करेंगे, आज की रात का, क्योंकि कल इसी समय में मुकाबला फिनिश हुआ था और टीम ने जीत हासिल की थी। सीएसके सुपर 5 में पहुंची, कोनी टीम भी पहुंची है सुपर 5 में, उनका भी स्वागत करेंगे। अच्छी डिलीवरी, पहली गेंद, रन आउट। जिस विकेट को खिलाड़ी को स्ट्राइक देना चाहते थे उसी को रन आउट किया। अब रणनीति बदल चुकी है, अब मुकाबला फंस चुका है। 5 गेंदें 25 की आवश्यकता। जीतने के लिए अब 25 की आवश्यकता है। वह संगीत लगाए डीजे एकनाथ मालिका। तो जीतने के लिए 5 गेंदें चाहिए 25 की आवश्यकता। डीजे अगला संगीत लगाए, बारक्या मॅच जिंकून दाखव मला। ये अच्छी डिलीवरी, अब मुकाबला हाथ से निकल चुका है। शायद 4 गेंदे 4 छक्के आएंगे तो भी मुकाबला नहीं जीत सकते। अब यहां से एक खराब गेंद ही मुकाबले में वापसी दिला सकती है कोनी टीम को। कोनी टीम, अब बात करेंगे एलेक्स 11 कोनी टीम पहुंची है सुपर 5 में। अब यूट्यूब के साथ वो मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे। ये और एक विकेट, अब मुकाबला एक तरफा। जीतने के लिए केवल औपचारिकता है क्योंकि हर गेंद में आप चक्का भी मारेंगे तो भी मुकाबला कोई टीम नहीं जीत सकती है। और मुकाबला पूरी तरह से वेलकम 11 ओसटने टीम के बाप्पा मोरया टीमचे जबरदस्त नक्कीच आदर्श व्यक्तिमत्व आणि आमचे कोच आहेत उमेशजी राजे, मॅचचा आनंद घेतात। उमेश राजे, आपण यावं मंचकावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। नितेश शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रभाकर शेठ, तकदीर शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। मॅचच्या दिशेने जाऊया। इट्स ओ टू योगेश मडवी सर। यस, प्रभाकर दादा, तकदीर दादा साथ में ही रहते हैं। जहां भी दादा जाए वहां पर वो साथ रहते हैं और हमेशा बड़ा साथ रहता है उनका। रन संख्या अब केवल औपचारिकता। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। दोस्तों ये मुकाबला एक तरफा बन चुका है। आप चौके छक्के मायने नहीं रखेंगे, ये भी जान चुके यहां पर जयदास पाटिल, इसलिए तो स्लो दौड़ रहे, वरना जान से दौड़ लेते। जीतने के लिए केवल औपचारिकता है। हर गेंद में चौका या छक्का भी जाए तो भी मुकाबला नहीं जीत सकते। आप दर्शक, आप रेडी रहना क्योंकि एक दर्शक को स्पोर्ट्स साइकिल मिलेगी। जैसे टॉस करेंगे अगले मुकाबले का वैसे ड्रॉ भी करेंगे
और उसी ड्रॉ के साथ हम एक भाग्यवान विजेता को देंगे साइकिल, जो कि हमारे निर्दोष जी केनी साहब, जिनकी तरफ से हर रात लकी ड्रॉ दर्शकों के लिए एक स्पोर्ट्स साइकिल है। शानदार प्रतियोगिता। निर्दोष जी केनी साहब, आप कहीं भी हैं तो तुरंत यहाँ पर आइए, क्योंकि ड्रॉ करना है तो आप आइए, क्योंकि आपकी शुभ हाथों से नहीं बल्कि आपको यहाँ रहना होगा, नक्कीच क्योंकि नक्कीच निर्दोष येतो दादा सर. का दिल बहुत बड़ा है, वो हमेशा दूसरों को मौका देते हैं। नक्कीच निर्दोष दादा केनी म्हटलं तर प्रत्येकाच्या हृदयात घर करणारा माणूस. निर्दोष दादा केनी निर्दोष दादा, आपण कुठे असेल तर या, लगेच ड्रॉ केली जाणार आहे, लक्ष द्या आपण, कारण त्यांचं म्हणणं असतं नेहमी पहिला मान त्यांचा असतो नेहमी जनतेला. आणि नक्कीच दादांना विनंती केली, आपण कुठे असेल तर या, ड्रॉ करायची आहे. सामना मेन मैदानावरती 2 सामने जिंकून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. वेलकम 11 उसाटणे संघ. वेल डन बॉयज, हार्ड लक टीम कोणी. चला दोन्ही